नमस्कार नमस्कार नमस्कार. पार्ले बेक्समिथ मॅरी सहप्रस्तुत कानाला खडा को पॉवर्ड बाय वॅसलीन. स्पेशल पार्टनर्स गोदरेज नंबर 1 आणि क्लिनिक प्लस शॅम्पू या कार्यक्रमात मी संजय मोने तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. थँक्यू थँक्यू थँक्यू. कलाकारांच्या बाबतीत नेहमी असं म्हटलं जातं की एकदा त्याच्या चेहऱ्याला रंग लागला की तो कधी उतरत नाही. हां, आता तो रंग चेहऱ्यावर जे मिरवतात अशा कलाकारांविषयी आपण नेहमी बोलतो, प्रेमही करतो त्यांच्यावर. परंतु तो रंग त्या कलाकारांच्या चेहऱ्यावरती जो रंगभूषाकार लावतो त्याच्याविषयी आपण फार कमी वेळेला बोलतो. आणि आज इथे असा एक पाहुणा येणार आहे आपल्याकडे की ज्यांनी रंगभूषाकारांना एक वेगळा चेहरा मिळवून दिला. यांनी आपल्या चेहऱ्याला रंग लावला पाहिजे असं हिंदी मराठीतल्या सगळ्या कलाकारांना सतत वाटत असतं. हल्ली सिनेमांमध्ये नायक नायिका वगैरे नंतर ठरतात, पण रंगभूषाकार म्हणून ह्यांचं नाव आधी ठरलं जातं. यांच्या हाताच्या जादूमुळे बालगंधर्वांपासून ते लोकमान्य टिळकांपर्यंत आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यापासून अगदी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत सगळे महापुरुष पडद्यावरती जिवंत झाले. आपण स्वागत करूया ज्येष्ठ रंगभूषाकार विक्रम गायकवाड यांचं. चेहऱ्याला रंग यांनी लावला की मग भूमिकेचं होतं सोनं. हात ह्यांचा लागल्यावर उतरते त्या पात्रांमध्ये जाण. चेहऱ्याला रंग यांनी लावला की मग भूमिकेचं होतं सोनं. हात ह्यांचा लागल्यावर उतरते त्या पात्रांमध्ये जाण. हो रंगच ज्यांचा जीवन साथी रंगाशीच आहे दोस्ती. विक्रमजी गायकवाड असे हे सर विक्रम गायकवाड. विक्रमजी गायकवाड असे सर विक्रम गायकवाड. थँक्यू. विक्रम गायकवाड म्हटलं की डोळ्यासमोर वेगवेगळे चेहरे तरळतात. विक्रम गायकवाड नेमके कसे दिसतात हे फार कमी लोकांना माहिती आहे, पण त्यांनी बनवलेले लोक कसे 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 दिसतात, श्रेष्ठ महापुरुष कसे दिसतात हे सगळ्या जगाला माहिती आहे. हे सगळं कसं काय जमलं, याची सुरुवात कशी काय झाली? लहानपणापासून मी हेच करत होतो हां, जे आत्ता करतोय. 5वी 6वीत असल्यापासून माझे गुरु बबनराव शिंदे, त्यांचा मुलगा अशोक शिंदे, आपले प्रख्यात कलाकार, प्रख्यात नट, ते माझे एकदम सख्खे मित्र, एकदम जिवलग मित्र. आम्ही पुण्यात राहत असो आणि मी त्यांच्या घरी जात असे. आणि मग त्यांच्या घरी असे सगळे ते धाली, तलवारी, मास्क आणि सगळे लटकलेले असे. मला खूप आवडायचं ते. म्हणजे असं म्हणतात ना, डेस्टिनी तुम्हाला बरोबर तिथे नेऊन पोचवते जिथे तुम्हाला काही करायचं असतं. आणि मग करता करता बाबा म्हणायला लागले, चला आमच्या माझ्याबरोबर तुम्ही जरा मदतीला चलत जा. मग कारण मे महिन्याच्या सुट्ट्या असायच्या. मग आम्ही छोट्या छोट्या मुलांच्या गॅदरिंग्सना जायचो. मग तिथे मेकअप करायचो. मग त्या बाई यायच्या, हे विक्रम, ही 4 माकडं कर, ते 3 हरण, हे 5 कावळे आणि 3 गाढवं. आणि आम्ही फोक डान्सेस करायचो. सगळं म्हणजे सगळं जे काय गॅदरिंगपासून फोक डान्सेस सगळा मेकअप आम्ही करायचो. तर तशी ती सुरुवात झाली. आणि मग ते ऐतिहासिक नाटकं, संगीत नाटकं, मग तो तिकडे धूप आणि ती सगळी नशा वेगळी असते, तुम्हाला आता मी काय सांगणार. आणि मग ते करत 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 खेडेगावची नाटकं, मग मी तेच करायला लागलो. शिक्षण चालूच होतं माझं. आणि मग एक आजूबाजूचे 4 माणसं असतात ती, ज्यांना शोधतोय आजही मी. अहो तुमचा मुलगा हुशार आहे, कुठे ते नाटकात त्याला घालता, त्याला काहीतरी इंजिनियर बनवा. कारण त्यावेळेस इंजिनियर, डॉक्टर आणि वकील, म्हणजे डॉक्टर, इंजिनियर आणि वकील एवढंच होतं ना आपल्या काळात, दुसरं काहीच नव्हतं. आणि ते मला संकट वाटायचं कारण मला हेच करायला लागायचं. त्यातल्या त्यात मी मग ऑटोमोबाईलचा डिप्लोमा वगैरे केला. पण आईला मी सांगितलं की एक दिवस नेलं तिला थिएटरला. तर आमचे एक फार बुजुर्ग मेकअप आर्टिस्ट, तसे पायजामा, दाढी वाढलेली, शर्ट आणि ते मेकअप करत होते. आणि आईला म्हटलं ते बघ ते करतात. आई म्हटली तू असा होणार आहेस. बघूया त्यांना काय म्हणायचं. क्या बात आहे. ती लहानपणापासून तो कलेतच गुंतला आणि आवड खूप. लवकरात लवकर कसा मोठा होणार आणि तयार होणार अशी त्याची इच्छा होती. आणि वडील बी हेच म्हणायचे, तो लवकरात लवकर उभा राहील, तू काय काळजी करू नकोस.
असं जगभर त्याचं नाव झालं. आज आनंद आहे आम्हाला घरातल्या लोकांना. आणि त्याच्या मर्जीने सगळं त्याने तयार केलेलं आहे मनापासून. कसं व्हायचं, आम्ही बालनाट्यात कामही करायचो, एकांगी या स्पर्धेत काम, पण मला ॲक्टिंगमध्ये रस नव्हता. वास्तविक आता पारितोषिक वगैरे होतं मला, पण मला नाही एक्साइटिंग वाटायचं ते मेकअप एवढं. म्हणजे आजही तुम्ही प्रेक्षकांची करमणूक करता आणि आम्ही तुमची करतो. तर ते तसं झालं. आणि मग ती माझी गाडी जी सुरू झाली, मग एक दिवस मी बाबांना म्हटलं की मला हे, मी अशोकच्या कॉलेजमध्ये गेलो होतो, म्हटलं तिथे काय इंटरेस्टिंग घडत नाही आहे. शिक्षक नसतात, नाहीतर विद्यार्थी नसतात, सगळे बाहेर असतात. मग तिथे काय चालतं मला काय माहीत नाही, पण आपल्याकडे ते जे चालतं ते खूप क्रिएटिव्ह आहे, मला हे करायचं आहे. बाबा म्हटले मग कर, मग झोकून दे, पण नाणं खणखणीत झाल्याशिवाय बाहेर पडायचं नाही हा शब्द दे. मग बाबांनी मला ट्रेनिंगसाठी खास घेतलं. पूर्वी तर नुसता मदत करायचो, पण बाबांचं ट्रेनिंग असं आहे, म्हणजे हे का केलं असं, त्यांनी का केलं असं विचारायचं नाही. मला पहिले 6 महिने तर ज्यावेळेस ट्रेनिंग सुरू झालं तर कलर प्लेटकडेच बघत बसायचं, चेहऱ्याकडे बघायचं नाही. मी किती रंग उचलतोय तेवढा बघ. आणि एकदम कडक, त्याच्यामुळे आम्ही घाबरायचो त्यांना. आणि मग ते सांगतील ती पूर्व दिशा, त्यानुसार मग ती गाडी ढकलत गेली. पण हे अभिनय तुम्ही करायचा, बक्षिसे मिळाले तुम्ही म्हणता, मग पण डोक्यात होतं की आपण रंगभूषा करत व्हायचं. म्हणजे ह्या कलेची काही पार्श्वभूमी होती का घरामध्ये कोणी? नाही, तसं बघायला गेलं तर म्हणजे वडील या व्यवसायात, काका मामा कोणी असं? नाही, माझे आजोबा, म्हणजे माझे आईचे वडील, त्यांच्याकडे नाटक होत असे. म्हणजे ते काय करायचे, 10 रुपयाचा सत्यनारायण, त्याच्यासाठी 1000 रुपयाचं नाटक करायचे. मग त्या नाटकातलं ते संगीत, गाणं आणि ते काय म्हणायचं त्याला, ड्रेपरी आणि मेकअप ते स्वतः करायचे. आणि ते गावातल्या लोकांना रिहर्सल करून ते नाटक करायचे. माझ्या मते तिथून काही आलं असेल तर काय माहीत नाही, ते जीन्समध्ये येतं तसं. पण मग त्यांच्याकडून मेकअपला, अभिनयाला, गाणं आलं का त्यातलं फक्त सगळं आलं पण ते निवडलं? सगळं मला आलं माझ्याकडे, पण गाण्याचं असं झालं, गाण्यासाठी मी भारत गायन समाजात जायचो लहानपणी. पण काय होतं, आमची परिस्थिती तशी नव्हती घरची. मी आणि आईच असायचो, भाऊ वगैरे सगळे इकडे तिकडे विखुरलेले होते. त्याच्यामुळे जी काय आमच्याकडे गंगाजळी होती थोडीफार, मुंबईहून सगळं विकून आम्ही आलेलो होतो, त्याच्यात आम्हाला पार पाडायचं होतं. म्हणजे आर्थिक परिस्थिती तशी नव्हती. पुण्यामध्ये कसं होतं आमच्या काळात, समजा क्रिकेट खेळायचं असेल तर तुमचं घर चांगलं पाहिजे, ते क्लब. गाणं जरी शिकायचं असेल तरी तर मग गाण्यात फोकस करायचं, तर तुम्ही दुसरं काही करू शकत नाही, अशी परिस्थिती होती. मग मला वेध लागले होते, लवकरात लवकर आपण पैसे कमवून आपलं घर, आपल्या आईला मदत करायची. त्याच्यामुळे ते काही गाणं जमलं नाही. पण मला असं वाटतंय, पण तरी किती शिकलाय गाणं? थोडंफार शिकलो, 1-2. पण आम्हाला एखादं गाणं ऐकायला आवडेल. जिंदगी के हर एक मोड़ पे मैं गीत गाता चला जा रहा हूँ, बेखुदी का ये आलम न पूछो, मंजिलों पे बढ़ा जा रहा हूँ, मंजिलों पे बढ़ा जा रहा हूँ. कौन है जो सपनों में आया, कौन है जो दिल में समाया, लो झुक गया आसमां भी, इश्क मेरा रंग लाया. ओ प्रिया, ओ प्रिया, मस्त. थँक्यू. गाण्यात पण रंग भरू शकताय माहीत नव्हतं. बरं, मग त्यानंतर ट्रेनिंग सुरू झालं. मग ते किती महिने चाललं? मग रंग बघत बघत शेवटी रंगात हात घालायला कधी ते मिळालं? कुठली 10-12 वर्ष तेच चालू होतं. बर. संगीत नाटकं, ऐतिहासिक नाटकं, जाणता राजा. जाणता राजा बाबासाहेब पुरंदरे, हो. ही माझ्या आयुष्याच्या एकूणच व्यक्तिमत्वाला कलाटणी होती. बर. तिथे जाऊन मला थोडं लक्षात आलं, कारण काय व्हायचं, 300-400 कलाकार, त्यांचे मेकअप, 50-100 मावळे, सरदार, म्हणजे भटजी, ही सगळी मंडळी ही तयार करायची.
तर एक सीन झाला की ते तिकडून फिरून येणार, त्यांना लगेच मोगल करायचे, दाड्या लावायच्या, म्हणजे मशीनसारखं काम. कारण रेकॉर्डेड ड्रामा आहे. बाळासाहेबांचं ते नाटक, ते शिवाजी महाराजांविषयीचे ते रेकॉर्डिंग, ते शब्द, ती स्क्रिप्ट एकसारखी ती कानावर ते घणाघात व्हायची. शिवाजी महाराजांचं चरित्र असं करता करता मला असं लक्षात आलं की काहीतरी केमिकल लोचा होतो आहे, आपलं काहीतरी बदलतं आहे. त्यामुळे आता बाहेर पडलं की तेच सारखं ऐकू येतं आहे आपल्याला शिवाजी महाराजांविषयीचं. आणि कसा तो बदल झाला काही कळलं नाही. आणि हजार प्रयोग आम्ही केले. माझ्या वागणुकीत, माझ्या वाचनात, माझ्याकडे शिवछत्रपती हा ग्रंथ आला, त्याचं वाचन सुरू झालं, वाचनाची गोडी लागली. म्हणजे मला मग ऐतिहासिक पात्रांची आवड लागली वाचन करण्याची. बाबासाहेब म्हणजे तर चालता बोलता इतिहासच. अहो काय सांगू, मी जी वर्ष आणि जे वेळ त्यांच्यावर घालवला आहे त्याला फक्त नशीब लागतं, वरूनच आशीर्वाद लागतो. आम्ही नागपूरला जायचो शोजना, ट्रेनमध्ये बाबासाहेब एक एक कथा सांगायची आम्हाला, राणादिलची, दारा शिकोची, महाराजांची. ह्या चर्चा त्यांनी आमच्याबरोबर केलेल्या आहेत. रक्त सळसळायचं. आणि ते महाराज एकदा तुमच्या अंगात घुसले की तुमच्या कॅरेक्टरला एक धार येते. तुम्ही करप्शन करू शकत नाही आयुष्यात. आणि तुम्ही भीती वाटू शकत नाही तुम्हाला. तर बाबांनी मला एक 2 गोष्टी सांगितल्या होत्या की आयुष्यात खोटं बोलायचं नाही आणि आयुष्यात घाबरायचं नाही. कारण भीती जी असते, भीती या सगळ्यांना जन्माला घालत असते. खोटे बोलणे, पळून जाणे आणि या गोष्टी. त्याच्यामुळे आपण कामच असं करायचं की आपल्याला बेधडकपणे. आणि मला असं वाटतंय हा जो बेधडकपणा आहे, जो महाराजांपासून बाबांपासून बाबासाहेबांपासून आमच्याकडे आला, आमच्या कॅरेक्टरमध्ये आला, हाच मला हिंदी इंडस्ट्रीमध्ये वेगळा असण्याचं कारणीभूत आहे माझ्या करिअरला. बघूया त्याला काय म्हणतो. राजाचे प्रयोग आम्ही 30 वर्षापूर्वी सुरू केले. सगळ्यात प्रश्न होता त्याचे मेकअप कोण करणार. कारण जे कलाकार होते ते वेगवेगळ्या वयाचेही होते, वेगवेगळ्या प्रवृत्तीचे होते. पण आम्हाला एक असा कलाकार मिळाला की नवशिकाही होता आणि शिक्षणाच्या बाबतीत फार, त्या मेकअपच्या बाबतीत फार वरच्या दर्जात जाऊन पोचलेलं होतं. हे सगळं अर्थात अनुभवानं नंतर लक्षात आलं. पण जाणता राहायचं ते मेकअप, एक अफजल खान तर दुसरे एकदम शिवाय महाराज, जिजाऊ साहेब ते एकदम दुसरी एखादी त्याच काळातली एखादी स्त्री, या सगळ्यांचे मेकअप करणं आणि तेही कमीत कमी वेळात 3 तासाच्या नाटकातले मेकअप करणं आणि कमीत कमी 63 कलाकारांचे मेकअप करणं सोपं नाही. ते साध्या 4-2 नाटकापर्यंत थांबले नाही, तर त्यांची कीर्ती हॉलिवूडपर्यंत गेली. अशा या कलाकाराचं कौतुक, पहिलं कौतुक करण्याचा मान जाणत्या राजाला मिळाला, हा आम्हाला आनंद आहे. असं वाटतं की या कॅरेक्टर्स मी शब्दात रंगवल्या, पण या रंगात रंगवण्याचं काम हे त्यांनी केलं आणि ते पूर्ण यशस्वी केलं की ज्याचे लोक भारावले, लोक अक्षरशः आनंद गेले. बाबासाहेबांकडे एक पत्र होतं जे त्यांनी तुम्हाला वाचून दाखवलं होतं की नाही, आमच्या जाणता राजा नाटकात ते आहे, तो सीन आहे औरंगजेबाचा. म्हणजे शिवाजी महाराज कसे होते हे औरंगजेब एका पत्रात सांगतो. आणि ते असं आहे की महाराज आग्र्याच्या कैदखान्यातून फरार झाले. त्याच्या दुसऱ्या दिवशी एक दरबार भरवला गेला आणि त्या दरबारात सगळेच सरदार होते. त्या सरदारांमध्ये त्याचा तो मुलगा होता, तो त्या आग्र्याचा कमिशनर होता, जबाबदारी होती. आणि पोलिसांचा मुख्य होता, तो होता फौलाद खान. आणि महाराज निसटले. त्यांनी एक सभा बोलवली, म्हणजे ते दरबार एक खास असतो त्यांचा तसा. आणि ते म्हटले, ये सब फिजूल है शहजादे, चंगेज और तैमूर के खून ने कभी शिकस्त नहीं देखी, लेकिन आज कंधार से लेके तंजौर तक सारे हिंदुस्तान को मुगलिया सल्तनत में शामिल करने का ख्वाब देखने वाले माँ बदौलत ये सब क्या देख रहे हैं. शिवाजी अपनी सल्तनत की तामील कर चुका है. हमारे इलाकों के फौज के सूबेदारों को शिकस्त दे करके खदेड़ दिया है इसने. क्यों शहजादे, हमारी तरफ फौज, गोला बारूद, तोफखाना, खजाना, हाथी, घोड़े शिवाजी के पास तो नहीं थे. फिर भी फतेह हासिल होती है उसे क्यों, तुम ये कभी नहीं समझ पाओगे.
क्योंकि औरत, शराब, नाच गाना, जुआ, मौज मस्ती और शिकार, इन सब में गिरफ्तार तुम्हारे जैसे बहादुर शिवाजी को कभी नहीं समझ पाएंगे। इस शिवाजी ने मजबूत किले बनाए, अपने फौज और असला बढ़ाए, और उससे भी कई ज्यादा न जीते जाने वाले मजबूत जमीर के लोग तैयार किए उसने। शहजादे, हुकूमत करनी है तो शिवा का चलन सीखो, असं ते पत्र आहे। क्या बात. काय माहिती आहे, आठवणीने म्हटला जातो तो डायलॉग, आणि जो इथून येतो त्याला म्हणतात विचार. हा फरक आहे. पण हे घेऊन हिंडणं बरोबर महत्त्वाचं आहे. हे घेऊन हिंडायला पाहिजे की आमचा पूर्वज काय होता. एक सूदबरी करप्शनचा वास नको आहे काम करताना, आणि हे प्रत्येकाने प्रत्येकाच्या कामात वापरा, हे जरुरी नाही आहे. आणि तरीसुद्धा तुम्ही स्वस्थ व्हाल, तुम्ही सुखी व्हाल, तुम्ही समाधानी व्हाल. सुरुवात कुठून झाली मग नेमकी सिनेमाची सुरुवात? पहिला चित्रपट कुठला? वास्तविक पाहता पहिला चित्रपट आहे ना, राम कदम, म्युझिक डायरेक्टर राम कदम, फार मोठी व्यक्ती, त्यांनी एक पवळा नावाचा चित्रपट काढला पठ्ठे बापूरावांच्या नामचंद पवळा आणि पवळा. पठ्ठे बापूराव. अशोक शिंदे पठ्ठे बापूराव. अशोक शिंदेला वय वर्ष 25 ते वय वर्ष 80 दाखवायचं आहे, आणि ते 80 मी तिथे मिरजेला शूटिंग होतं, आणि तिथे एक हॉस्पिटल होतं, तिथून कुठून तरी दुबईहून टिश्यू पेपर्स यायचे. त्या टिश्यू पेपर लावून मी अशोक शिंदेला वृद्ध बनवला. मी तुम्हाला सांगतो, त्या काळात त्या समाजात मी जे काम केले ते आजही मी करू शकत नाही आणि केलेलं नाही. क्या बात. अशा प्रकारे मग मी सुरू झालं. आणि मग काम करता करता एक माणूस, एक ॲक्टर होता, तो एक दिवस आमच्या दुकानात, मला काय, मी ॲडॉक सिस्टीमवर होतो, मला 28 दिवस काम केल्यानंतर 3 दिवस कंपल्सरी ब्रेक, गव्हर्नमेंटचं होतं, ब्रेक असायचं, कारण नाही तर मी परमनंट होऊन जाईन. मग तो आला, तो म्हटला की श्याम बेनेगल अशी फिल्म करतायत, आणि त्याच्यामध्ये असा उंच दिप्पाड असा तो माणूस ॲक्टर होता, त्याचं नावही मला आठवतं आहे, संजय वैद्य नावाचं. आणि तो म्हटला मला कुठला रोल सूट होईल. तर आमचे बाबा पटकन म्हटले तुला खान अब्दुल गफार खानचा याला गेटअप कर आणि पाठव. आणि मग आम्ही सुरू झालं. मग म्हटलं फोटो कुठे आहे. मग तो 5वीच्या पुस्तकात एक खान अब्दुल गफार खानचा स्केच आहे, असं आउटलाईन केलं. मग ते त्यांनी आणलं, आणि मग आम्ही गेलो, टोपी घेतली. मग त्यावेळेस मी त्याला वॅक्सचं नाक लावलं. संजयचं नाक सरळ होतं आणि खान अब्दुल गफार खानांचं नाक मोठं आहे. मग ते नाक लावलं. हे साहेब घेतले फोटोग्राफ आणि गेले धडक मुंबईला श्याम बेनेगलच्या ऑफिसमध्ये. हा मी खान अब्दुल गफार खान, मला रोल द्या. त्यांनी फोटो उचलला आणि पहिलं विचारलं की हा मेकअप कोणी केला आधी सांगा. म्हटलं माझा मित्र आहे विक्रम, पुण्यामध्ये त्यांनी केलं, त्यांचा नंबर आहे का. त्याच काळामध्ये असं झालं होतं की तिथे परेश रावलच्या ट्रायल्स चाललेल्या होत्या, आणि त्या ट्रायल्समध्ये त्याचं नाक काय जमेना, आणि ते गेले होते गुजरातला निघून. मग मला बोलवलं त्यांनी आणि तडक गुजरातला पाठवलं. घरी परत जाऊच दिलं नाही. तिथे बारडोलीमध्ये शूट चालू होतं, आणि मग तिथे जाऊन मग पुढचं ते सरदार पटेलचं काम मी केलं. आणि अशा पद्धतीने तो परेश रावल एक माझ्या आयुष्यातला फिल्ममधला एक टर्निंग पॉईंट. 2 माणसं फिल्ममध्ये मला अत्यंत महत्त्वाची भेटली, परेश रावल आणि अनिल पेमगिरीकर, आमचे मित्र. या चित्रपटामध्ये तुम्ही एकत्र होतात. बघूया त्यांना काय म्हणायचं आहे. विक्रम की और मेरी मुलाकात 1991 में हुई थी, आपसे करीब 30 साल पहले, जब हम सरदार पटेल की शूटिंग कर रहे थे. सरदार पटेल की शूटिंग के दौरान हमारी इंडस्ट्री के सभी मेकअप आर्टिस्ट ने, जितने भी हमारे बेहतरीन मेकअप आर्टिस्ट हैं, सब ने ट्राई किया था, लेकिन अनफॉर्चुनेटली बात बनी नहीं थी, सब फेल हो गए. उस प्रोसेस के दरमियान एक लड़का रहता था जो सभी मेकअप आर्टिस्ट को असिस्ट करता था. वो था विक्रम गायकवाड़. वेरी यंग बॉय, नर्वस बॉय, और वो वो कभी कभी सजेशन भी देता था, ये करो वो करो, लेकिन क्योंकि वो सब सीनियर मेकअप आर्टिस्ट थे तो कभी उसकी बात सुनते थे, कभी नहीं सुनते थे. लेकिन जब सारे मेकअप आर्टिस्ट फेल हो गए तो विक्रम ने कहा कि मैं करूं, ट्राई करूं. मैंने ऑफकोर्स तू कर ले, सबके सब तो नाकाम हो गए, तू ही बचा है, बाकी बेटा तो तू भी याद आजमा ले. और विक्रम ने ट्राई किया. विक्रम की लगन देखकर, विक्रम की पैशन देखकर, और विक्रम जो बात बोल रहा था मुझे समझ में आती थी, लेकिन उनको सपोर्ट नहीं मिल रहा था. तो मैंने कहा ठीक है, मैं सपोर्ट करने को तैयार हूँ, मैं फिर से कुर्सी पर बैठने को तैयार हूँ, तू शुरू हो जा. और विक्रम ने किया,
और विक्रम काफ़ी रिजल्ट के नज़दीक पहुंचा और बात बनी और विक्रम ने अच्छी तरीके से सरदार पटेल का मेकअप किया। वो 30 साल पहले का विक्रम और अभी का विक्रम, उसमें ज़मीन आसमान का फ़र्क है। विक्रम आज एक नाम बन चुका है। जिस किसी को इंडस्ट्री में मेकअप करना है, अच्छा मेकअप करना है, तो आपको विक्रम गायकवाड़ की ज़रूरत पड़ेगी। कोई भी बाहर से भी आता है, हॉलीवुड से भी आता है, तो विक्रम गायकवाड़ का नाम हम सुनते हैं कि विक्रम गायकवाड़ की ज़रूरत पड़ गई है उस यूनिट के अंदर। तो उस विक्रम को मैं मुबारकबाद देता हूँ, उसकी लगन को, उसके पैशन को। और साथ में मैं ये भी बताना चाहूँगा कि इतना नाम कमाने के बाद भी विक्रम आज एक स्टूडेंट है। उसको नई नई चीज़ें सीखनी है, नई नई चीज़ें ट्राई करनी है। वो आज भी स्टडी करता है, उसका अभ्यास करता है। तो उस विक्रम को मैं मुबारकबाद देना चाहूँगा, शुभकामनाएं देना चाहूँगा। साथ में मेरी एक हम्बल अपील ये भी है कि विक्रम भी अपने हाथ के नीचे एक दूसरा विक्रम तैयार करे, क्योंकि इंडस्ट्री को ऐसे विक्रम की बार बार ज़रूरत पड़ती रहेगी। मी पळून निघालो होतो. या माणसाने मला सांगितलं, विक्रम देख, तेरे में मैंने कुछ देखा है, मैं अभी तेरे को लिख के देता हूँ, तू तेरे फील्ड में राज करेगा, तू रुक, तू भाग मत. आणि त्यांनी मला थांबून घेतलं आणि मला खूप सांभाळून घेतलं या माणसाने, सगळ्यांशी भांडून. तर असे आहेत ते परेश रावल. तर कानाला खडा काय लावला की पळून जायचं नाही. पळून जायचं नाही. त्यानंतर सरदार पटेल नंतर मग सरदार पटेल नंतर मग श्यामबाबू एकदा सेटवर आले आणि श्यामबाबूंनी मला नेलं, असं दूर नेलं सेटवर. मला म्हटले, मी रशेश बघितले आणि तू अत्यंत उत्तम काम करतोयस. ही फिल्म झाली की 2च महिन्यांनी आपल्याला साऊथ आफ्रिकेला जायचं आहे आणि तू मुंबईत येशील त्यावेळेस रजत कपूरला गांधी बनवायचं आहे तुला. रजित कपूर. आणि मेकिंग ऑफ दी महात्मा नावाची फिल्म आपल्याला करायची. NFDC आणि साऊथ आफ्रिकन गव्हर्नमेंट मिळून ही फिल्म करतायत. तर तू चांगलं काम कर, म्हणजे तू HOD होशील तिथे जाऊन, असं मला त्यांनी सांगितलं. मग आल्यानंतर मी ते काम केलं, इथे ट्रायल्स केल्या भरपूर आणि तिथे गेलो, तिकडच्या काही ॲक्टर्सचं ट्रायल केल्या आणि मग मी तिथे HOD झालो. तर ती मेकिंग ऑफ द महात्मा ही माझ्यासाठी फार महत्त्वाची फिल्म होती. आणि मेकिंग ऑफ दी महात्मा झाल्यानंतर म्हणजे अशाच प्रकारच्या सगळ्या फिल्म्स माझ्याकडे यायला लागल्या. मग मेकिंग ऑफ दी महात्मा झाल्यानंतर डॉक्टर जब्बार पटेलांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मामुटीचं, म्हणजे हे महत्त्वाचे टप्पे सांगतो आहे मी तुम्हाला. बाबासाहेब आंबेडकर आहे, मग भगतसिंग, राजकुमार संतोषी आहे, रंग दे बसंतीमध्ये सगळेच कॅरेक्टर्स आहेत. असं करत करत मग ते चांगले चांगले डिरेक्टर्स भेटत गेले. ओंकारासारखी फिल्म, विशाल भारद्वाजांची फिल्म्स करायला लागलो मी. राकेश मेहराच्या सगळ्या फिल्म्स, त्याच्यानंतर राजू हिरानी, म्हणजे माझे बघा ना, ही नावं बघा सगळी, म्हणजे मला चांगली सगळी लोक वाटायला आले माझ्या. आता आंबेडकरांचा जो तुम्ही मेकअप केला तो मामुटीला, तर मामुटीला आपण इतर सिनेमामध्ये बघितलं, मोहम्मद कुट्टी त्यांचं नाव. हो. तर त्यांच्या आणि आपण आंबेडकर साहेबांचे जे फोटो बघितलेत त्याच्यात तर काही साम्य दिसत नाही. नाही नाही. म्हणजे आता आपल्याला माहिती आहे म्हणून, ज्याला माहीत नाही असं एखाद्या परदेशी माणसाला सांगितलं, तुम्ही जाऊन सांगितलं की ह्या माणसाचं मी हा केलंय, तर तो म्हणेल तुम्ही खोटं बोलताय. काय वाटलं की कसं काय काय केलं, म्हणजे काय काय होऊ शकेल त्याच्या जवळ जाण्यासाठी? त्याच्या जवळ जाण्यासाठी सर्वात आधी म्हणजे त्या चरित्राविषयी, त्या कॅरेक्टरविषयी तुमची आस्था बिल्टअप केली पाहिजे. काम वेगळं आहे. ती कशी? धनंजय कीरांचं चरित्र आणायचं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ते वाचायचं. एकदा नाही कळलं, दुसऱ्यांदा वाचायचं. डॉक्टर जब्बार पटेलांकडून स्क्रिप्ट वाचायची, मग ती स्क्रिप्ट जास्ती कळते. आपण आपल्या आत्म्याने त्याच्या जास्ती जवळ जातो, आपले इंटरेस्ट वाढतात. मग काही नाही, मग बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लावायचा, मामुटीचा फोटो लावायचा आणि आंघोळ झाल्यानंतर आपण पूजेला बसतो तसं त्या दोघांसमोर बसायचं की बरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात त्याचा मेकअप कसा करायचा. ते स्वतः तुम्हाला सांगतात त्रुट्या काय आहेत त्या. आपण काहीच करायचं नाही. याला ही फार जुनी प्रॅक्टिस आहे ऋषीमुनींपासूनची, ती आपण विसरून गेलो एवढंच आहे. तर ह्या काही गोष्टी अशा असतात की तुम्ही जसं मगाशी आपण म्हणत होतं तसं, हा मेकअप कसा केला. आता हा मेकअप कसा केला तर मेंदूतून तुम्ही ज्यावेळेस कला हाताच्या बाहेर पडते त्याचा प्रवास तसा नाही तुम्ही सांगू शकत, एक्सप्लेन करू शकत नाही. त्याचं सोपीकरण झालं असतं, त्याचं टेक्स्टबुक झालं असतं,
मग त्याला तपश्चर्या राहिली नसती, त्याला रियाज राहिला नसता. जेव्हा तुमच्यासाठी काहीतरी करायचं आहे, माझ्या स्वतःसाठी काहीतरी करायचं आहे, हा मेळ बसेल त्याच वेळेस तो रिझल्ट येईल असं मला वाटतं. तुम्ही खूप जवळजवळ सगळ्याच मोठ्या निर्मात्यांबरोबर काम केलेलं आहे. त्यापैकी एक म्हणजे राजू हिरानी. बघूया आता त्यांना तुमच्याविषयी काय म्हणायचं आहे. अरे राजू आहे, क्या बात है. जब भी हमने कोई भी फिल्म शुरू की है तो सबसे पहला नाम आता है विक्रम गायकवाड़ का, क्योंकि वो आके हमारे जितने कैरेक्टर्स हैं, छोटे से बड़े, उन सब की लुक सेट करते हैं. मुझे लगता है उन्हें कोई वरदान है कि जैसे उन्हें रोल समझाया जाए किसी भी एक्टर का और उन्हें बताया जाए कि ये एक्टर है, वो एक सेकंड में आपको बता देंगे कि इसके चेहरे के साथ ये करना चाहिए हमें. चाहे वो 3 इडियट्स हो, चाहे वो पीके हो, अब चाहे संजू हो, उसमें हर बार उन्होंने सिर्फ एक्टर का फेस देख के छोटे सजेशन दिए जिससे एक कैरेक्टर खिल सा जाता है. पर कई बार किस्से हो जाते हैं ऐसे. एक मुझे किस्सा याद आ रहा है, जब हम लोग 3 इडियट्स की शूटिंग कर रहे थे शिमला में, और हम लोग शिमला चले गए थे. विक्रम कुछ दिनों बाद आने वाले थे, उनका काम कुछ दिनों बाद था. तो बमन के साथ सीन शूट होना था अगले दिन, और बमन का अगर आपको याद हो, एक उन्होंने कैसा विग, आइंस्टाइन टाइप का विग था उनका एक, वो विग विक्रम ने डिज़ाइन किया था विग. तो वो विग उन्हें पहनना था और शूटिंग अगले दिन थी. और शाम को पता नहीं क्यों मैंने ऐसी असिस्टेंट टीम से पूछा कि सारा सामान है ना, बमन की विग आ गई है ना. और उन्होंने चेक करना शुरू किया और पता लगा कि विग नहीं पहुंची है. और विक्रम दादा पहुंच गए थे मगर विग नहीं पहुंची थी. पूरा हल्ला मच गया. तो उस दिन का शूट एक्चुअली हमारा, फिर हमने कुछ शॉट्स ऐसे कर लिए कि हम बमन के बिना शूट करते रहे. बमन को एक दिन वेट करना पड़ा, अगले दिन उनका शूटिंग हुआ और बहुत टेंशन. और मुझे याद है विक्रम की शक्ल, उन्हें इतना अफसोस हो रहा था कि यार ये मैंने चेक क्यों नहीं किया, ये मैंने देखा क्यों नहीं. और आई थिंक उस दिन के बाद उन्होंने ठान लिया कि अब से जहाँ भी जाऊँगा मैं खुद पर्सनली अपना सामान चेक करूँगा, उसके बाद जाऊँगा. कानाला खडा आणि स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही, हे दोन्ही जोडीनी वाक्य जातं असं मला वाटतं. आपण तुमच्या मुलीला विचारूया, काय बाबा लहानपणी बाबांनी कधी वेळ दिला नाही, आता काय करतात ते. काय नाव तिचं? तन्वी. हाक मरा, येईल बघा. तन्वी. हा तन्वी, काय झालं माहिती का, मगाचपासून आम्ही ऐकतोय. नंतर काही लोकांनी सांगितलं की अत्यंत गुणी माणूस आहे, इतका भरपूर वेळ देतो प्रत्येक गोष्टीला, खूप वेळ देतो, तन मन धन सगळं, म्हणजे 8-8 तास आमच्याकडे शूटिंग करत असतो, खूप वेळ देतो, सगळा चांगला माणूस आहे. आता फार झालं हे सगळं. एकदा सांगून टाक मला कसे चांगले नाही आहेत ते. नाही, अनफॉर्च्युनेटली तो इतका चांगला आहे, इतका गोड आहे की त्याच्याबद्दल काहीच कंप्लेंट्स नाही आहेत. थोडा वेळ कमी दिला आहे त्यांनी लहानपणीपासून, पण जो काय वेळ दिला आहे तो सगळा क्वालिटी टाईम आहे. आत्ताही तो घरी जेव्हा असेल तेव्हा तो सकाळी उठणार, ही विल कुक समथिंग, काहीतरी मॉकटेल्स बनवेल, स्टोरीज सांगेल. सो तो घरी असला की वी फील व्हेरी लाईव्हली. म्हणजे मी खूप लकी आहे आय थिंक, कारण मला असं नेहमीच बघितल्यावर वाटतं, आपण पाहतो, वाटतं की मी काय पुण्य केलं असेल की मला तो बाबा म्हणून, किंवा इवन माझी आई, आय थिंक आय हॅव गॉट बेस्ट पेरेंट्स. या बाबतीत तुमच्या पत्नीला काय म्हणायचं आपण बघूया. हाय विक्रम, आपण फिल्म इन्स्टिट्यूटला भेटलो. आज त्याला 30 वर्ष झाली. फिल्म इन्स्टिट्यूटपासून आपला प्रवास सुरू झाला आहे, तेव्हापासून मी तुला ओळखते. 30 वर्षाचा संसारात, पण तू फक्त 5 ते 6 वर्ष संसारात होतास. तुला चॅलेंजिंग कामं मिळतात, कायमच तुला चॅलेंजिंग कामं मिळत आली आहेत, आणि त्याच्यामुळे तू मोठाही होत गेला आहेस. पण ती चॅलेंजिंग कामात तू इतका वाहून घेतोस स्वतःला त्या कामामध्ये की तू वाहत जातोस.
तर तू एक कामाला खडा लाव की तू वाहत जाऊ नकोस, तू कामाला वाहून घे. मग तू वाहत गेलास की तू जिथे असेल तिथे आम्हालाही वाहत यावं लागतं तुझ्याबरोबर. पण एक गोष्ट आहे जी त्याला अजिबात आवडत नाही, ती म्हणजे वशिल्याने काहीतरी करा किंवा नाव सांगा, नाव पुढे करा, अशा गोष्टी त्याला आवडत नाही. तर त्याच्यावर एक किस्सा आहे, मी सांगते. 10th झालं माझं आणि कॉलेजमध्ये ॲडमिशन हवी होती 11th सायन्स. तर फॉर्म्स वगैरे भरले आणि 2-3% कमी पडत होते. तर माझ्या सगळ्या मैत्रिणी त्या कॉलेजमध्ये गेल्या होत्या. मी बाबाकडे आले आणि म्हटलं, तू जा, तुझ्या ओळखी आहेत, जरा मला करून दे काम, माझी लगेच ॲडमिशन होईल. तर बाबा म्हणला की, म्हणजे पहिल्यांदा मी बाबाला एवढं स्टर्नली आणि स्ट्रिक्टली नाही, आपण हे नाही करणार आहोत, आणि ही वॉज व्हेरी फर्म. तेवढ्या वेळेपुरतं मला जरा वाईट वाटलं, पण त्याच्यानंतर नाही म्हणाले म्हणून. पण त्याच्यानंतर त्यांनी मला समजावून सांगितलं की आत्ता तू जर हे केलंस तर पुढे जाऊन काय होणार आहे. आता मी हे करून देईन, पण पुढे जाऊन त्या पायऱ्या तुला चढायच्या आहेत. सो ऑलवेज बी इंडिपेंडेंट, ऑलवेज बिहेव की तू एकटी आहेस, तुझी जी काय केपेबिलिटी आहे त्याप्रमाणे तू पुढे जाणार आहेस, आणि हॅव सम पेशन्स, वेटिंग लिस्ट लागेल, आपण बघूयात. आणि इट वर्कड. आय हॅड पेशन्स, ॲडमिशन झाली, आणि दॅट थिंग मी आत्तापर्यंत ती लक्षात ठेवली आहे की कानाला खडा कुठल्याही गोष्टीसाठी कोणाकडेही वशिला लावायचा आणि माझ्याकडे तर बोलायचंच नाही. एकेकाळी जसं नायकाची अवस्था होती, आज तशी विक्रम गायकवाड यांची अवस्था आहे की त्यांच्याशिवाय पान हलत नाही. मग आपण एकदा रंग लावून काहीतरी या सगळ्यांना दाखवून द्यावं की आम्हाला हे पण करता येतं, पण तुम्हाला मेकअप करता येत नाही, असं कधी चॅलेंज वगैरे घेतलंय की नाही? एक माणूस होता, एक नट होता, तो मला म्हटला की ॲक्टिंग वगैरे ना, हे म्हणजे बोलता बोलता असा विषय निघाला. तो म्हटलं ते मेकअप एवढं तसं सोपं नाही आहे, ॲक्टिंगला खूप फोकस असावं लागतं, हे ते मला बरंच काय काय सांगत होता. आणि हे त्यांनी सांगणं, आणि मी म्हटलं नाही, कसं आहे, आपल्याला इंटरेस्ट जरी नसला तरी कुठून तरी ह्याला लक्षात आलं पाहिजे की मी थोडासा अभिनय करू शकतो. तुम्ही संजयराव एक गोष्ट लक्षात घ्या, मी तुमच्याबरोबर 30 वर्ष काम करतो आहे, मी जर एक 3 वाक्य नाही बोलू शकलो तर मी 30 वर्ष काय करतो आहे, तुमचं ऑब्झर्वेशन काय करतो, आणि तुम्ही जर एक मिशी लावू शकला नाहीत मी नसताना तर तुम्ही काय करताय. बरोबर. आणि आलाच योग. एक सिनेमा होता, त्याचं मी डिझाईन करणार होतो. एक आमचा मित्र आहे जुना फिल्म इन्स्टिट्यूटमधला, आणि त्यांनी तपन दास, त्यांनी एक फिल्म केली संघर्ष जीवनाचा. त्या शूटिंगच्या पहिल्या दिवशी मी पोचलो. तो अजिंक्य देवचा छोट्या भावाचं काम करणारा नट पैसे मिळाले नाही म्हणून पोचलाच नाही. आणि तो तपन दास माझ्याकडे आला आणि तो मला म्हटला की दादा क्या है कि वो एक रोल है, वो तेरे को करना है, 3 सीन है सिर्फ. म्हटलं बघ, माझं भगतसिंग तिकडे चाललेलं होतं 3-4 फिल्म, मला अडकवू नको. तो म्हटला कुछ नहीं, 3 सीन है, तू करके निकल जा, पागल है, मेंटली रिटायर्ड है, तेरे को कुछ नहीं करना है. म्हटलं असं नाही, मेंटली रिटायर्ड आहे. मग मी ते डॉक्टर मोहन आगाशे यांना फोन करून विचारलं की असं माणूस कसा असू शकतो. मग त्यांनी मला सांगितलं की ते डोक्यावर मार पडलेला तो तसाच मोठा होतो, पण त्याचं जे काही अवेअरनेस आहे तो गेलेला असतो, चालताना पडू शकतो, हातपाय वाकडे होतं, हे ते काय काय. मग तशा प्रकारे मी तो अभिनय केला, आणि मग ते केलं आणि झालं, विसरलो मी. आणि अचानक एक दिवस मंत्रालयातून का कुठून फोन येतो ना, तो आला की बेस्ट ॲक्टरमध्ये तुमचं नॉमिनेशन झालेलं आहे या संघर्ष जीवनासाठी रोलसाठी, तर कृपया 30 एप्रिलला तुम्ही या मुंबईत. मी गेलो आणि त्यांनी अनाऊन्स केलं विशेष अभिनेता विक्रम गायकवाड, आणि मी अवॉर्ड मारलं. मी अवॉर्ड घ्यायला चाललो होतो. शिवाजी साठा म्हणतात आता मेकअपची काही कामं असतील तर आमच्यासाठी बघा. तर मला असं म्हणायचं की आपण कोणालाही अंडर एस्टिमेट करता कामा नाही कधीच, कुठल्या क्षेत्रात. किती लोकांनी ॲक्टिंगचे चान्स दिले. राजकुमार संतोषीच्या लिजंड ऑफ भगतसिंगमध्ये मी आहे, एक मोठं कॅरेक्टर केलं आहे मी, पण कधीच मी चिकटून राहिलो नाही. त्याच्यानंतर पण मला विचारणा झाली, या चित्रपटानंतर विचारणा झाली, कधीच नाही. कारण माझं काम वेगळं आहे. आपल्याला लक्षात यायला पाहिजे, कळत नाही ते सुद्धा कळलं पाहिजे की मी कशासाठी बनलो आहे आणि आपलं काय करायचं. मला
माझ्याबरोबर आपल्या देशातली आपल्या राज्यातली अशी काही मुलं आहेत, ती कुठल्याही धर्माची असो, कुठल्याही जातीची असो, ज्यांना घरच्यांनी अगदीच हिडीसमधून काढलं. यार, माझ्याकडे कित्येक अशी मुलं आहेत जी म्हणतात की माझा बाप म्हणतो याला 60 रुपये नोकरी देऊन कोणी पाणी भरायला ठेवणार नाही. मवाली आहे, चौकात उभा राहतो, नाक्यावर उभा राहतो, त्याच्या खांद्यावर प्रेमाने हात ठेवून त्याला विचारलं तुझा इंटरेस्ट काय. आणि हीच मुलं माझ्याकडे झेंडे लावत आहेत. या मुलांनी त्यांच्या घरातल्या त्यांच्या बहिणींची लग्न लावून दिलेत, त्यांच्या आईवडिलांचे ऑपरेशन्स केलेत, घरं घेतली आहेत, गाड्या घेतल्यात. मग काय बरं, मग काय होते ते? त्यांच्या खांद्यावर कोणी हात ठेवला नाही, त्यांच्यावर विश्वास दाखवला नाही आणि त्यांना विश्वास दिला नाही तू हे करू शकतो. मला असं वाटतंय प्रत्येक जबाबदार भारतीय आणि महाराष्ट्रीयन माणसांनी समाजातली आपापल्या परीने 1-2 मुलं घ्यावीत आणि त्यांना काहीतरी उद्योग मार्ग दाखवावा. त्याच्यामुळे मला असं वाटतं की या माध्यमातून मी सांगतो, पहिली तर गोष्ट म्हणजे आजूबाजूच्या मुलांना मवाली म्हणू नका. त्यांच्यात एक उत्स्फूर्त असं कारंज आहे, मग त्या उत्स्फूर्तताला कुठेतरी डायव्हर्शन दिलं पाहिजे चांगल्या. बरं, तुमचे जे गुरु मूळ म्हणजे आपण शिंदे साहेब, हो, आपण त्यांना द्रोणाचार्य, कारण त्यांच्या घरात अश्वत्थामा असताना ते अर्जुनाला विद्या शिकवत होते. खरंय खरंय. अश्वत्थामा उत्तम आहे, फार छान आहे, तो माझा मित्रच आहे. पण अश्वत्थामाचं असं आहे, अश्वत्थामाला हँडसम असल्यामुळे लोकांनी चित्रपटात तो येण्याच्या आधीच त्याला हिरो केला होता. हो, आणि मग अशा हँडसम माणसाला जागा कुठली आहे तर कॅमेऱ्याच्या समोरची आहे. समोरची आहे. अश्वत्थामाला काय म्हणायचं बघूया. कानाला खडा हा आहे की पहिला चित्रपट जो आपण दोघे नवीन होतो, संगीतकार राम कदम डिरेक्टर होते आणि पिक्चरचं नाव होतं पवळा. पठ्ठे बापूरावांची प्रमुख भूमिका मी करत होतो आणि तू मेकअप करत होतास. तुम्हाला पहाटे 3 वाजता 60 आणि 90 वर्षाच्या गेटअपसाठी साधा ब्रश नाही तर पेंटिंगचा ब्रशनी बोरकर गममध्ये तो ब्रश बुडवायचास आणि संपूर्ण चेहरा मानेला लावायचास. 4 तास मेकअप करायचास, 4 तास मेकअप करायचास. आणि माझी एवढी चिडचिड व्हायची, माझा रंग बदलला होता, परंतु तुझे डेडिकेशन होतं, आपली भांडणं व्हायची. पण तेव्हापासून स्पिरिट गमची भीती जी बसली आहे ना, ती आजही गेली नाही. म्हणून मी हल्ली गेटअप कुठलाच करत नाही. बरं, आमच्या कार्यक्रमातला हा शेवटला भाग असतो एक असा की कुठे ना कुठेतरी काहीतरी एक गोष्ट असते. काही जणांच्या मनात सल असतो, काही जणांना काही कबूल द्यायची असते, काही जणांना सांगायचं असतं, किंवा काही जणांना काही गोष्टी सांगा, बा या बाबतीत मी आयुष्यभराला कानाला खडा लावलाय. असं काय तुम्हाला सांगायचं? हा वेळ तुमचा आहे पूर्ण एकट्याचा. मी माझ्या फॅमिलीला, माझं काम, माझं डेडिकेट एवढं इंडस्ट्रीला केलं की कधी कधी ना विसरून जातो आपण की आपण त्याच्या मागे असतो. ही फ्लाईट पकड, लंडन अपडाऊन कर, हे ते, त्याच्यामध्ये कळत नाही की आपण आपलं दुसरं लाईफ वेस्ट होतं आहे. त्याच्यामुळे माझ्या फॅमिलीकडे मला माफी मागायची, माझ्या फॅमिली. आणि तुम्हाला काय सांगू, माझा धड पुण्यात कोणी मित्र राहू शकला नाही माझ्याबरोबर, धड मुंबईत कोणी राहू शकला नाही. आता ही मुलगी आहे, लहानपण हिचं मी संपूर्ण बाहेर असताना काढलं आहे. आता मी म्हातारा होणार आणि ही जाणार. करावे तसे भरावे, लक्षात ठेवा. मी समजू शकतो, मला एकच मुलगी आहे. ती म्हणायची लहानपणी, बाबू तू येत नाही ना, मी मोठी झाली, मी कामाला लागली ना की मी पण येणार. तसंच होतं, ही दिवसभर काम करत असते, मला आज वेळ मिळतो तरीसुद्धा ती नसते. मग आम्ही हट्ट करतो तिच्यापाशी, ये ना, काय करते, ये ना. पण मग मला आठवतं की मला कसा कधी हट्ट केला नाही त्यांनी असा. दिवाळी नाही, तिचा वाढदिवस नाही. शेवटी ते काका जे होते ते समजवायचे तिला, बाबू आला ना की त्या दिवशी दिवाळी, मग पावसाळ्यात का असेल, त्या दिवशी आपण गणपती बसू, त्या दिवशी आपण केक कापू. कारण तिला बाबूचं अट्रॅक्शन होतं खूप. कायम तो व्यवहार, ते करप्शन नाही व्हायला पाहिजे. ते आम्ही मॅच्युअर नव्हतो ना, त्यामुळे आम्हाला कळलं नाही. आम्हाला काय वाटलं की आपण काम करतो, ही क्रिएटिव्हिटी, ती क्रिएटिव्हिटी, हे पेपरवाले, ते पेपरवाले. आणि मी करप्शन म्हणूनच म्हटलो
की मी तो वेळ विकला. बस अजून काय पाहिजे, झाला ना, वेळ मिळाला ना भरून, नाही का? हो. काय मग तिची आई समजायची, अरे बाबू तुझ्यासाठी करतोय ना, आपल्याला भविष्य आहे ना, पुढे तुला शिक्षण करायचंय, हे करायचंय. नंतर जाऊन मला असा मनात विचार येतो, एवढे पैसे नाही लागत हो, पण त्याची मॅनेजमेंट कशी करायची. एकदा तुम्ही चांगलं काम करायला लागला की तुम्ही समाजाचे होता, तुम्ही प्रोड्युसरचे होता, डायरेक्टरचे, नटाचे होता. तुम्ही नाही, राजू हिरानी मी किती बिझी असलो, राजूनी मग 2 दिन का आके काम करके घ्या म्हटलं, नाही कसं म्हणणार हो. मोने साहेबांनी मला सांगितलं एक गेटअप आहे, एक अर्धा तासासाठी या. मी नाही म्हणू शकत का. असं करत करत लाईफ बिझी असं. पण एक सांगू का, तुमच्या मुलीला अभिमान आहे की नुसते पैसे नाही कमवले, आणि जे पैसे कमवले ते कुठून कमवले त्याचा प्रत्येक पैंचा हिशोब तिच्या मनात आहे. आणि दुसऱ्यांना भरे मुखोटे चढवून त्यांनी पैसे कमवले, पण स्वतः मात्र इतकाही मुखोटा चढवला नाही. कसं आज दाढी मिशी आहे ती सुद्धा स्वतःची आहे, स्वतःची आहे, चिकटवलेली नाही. फार बरं वाटलं तुम्ही इथे आलात त्याबद्दल. झी मराठीतर्फे एक प्रेमाची आठवण छोटीशी भेट. पण एक मिनिट, एक वाक्य मला बोलायचं आहे. तुमची कला, माझी कला, हिची कला, याची कला. एक शेर आहे, फार सुंदर आहे. तो शेर असा आहे कि गज़ल में रंजिश अल्फाज ही नहीं काफ़ी, जिगर का खून भी कुछ चाहिए असर के लिए. क्या बात, क्या बात. आज ज्येष्ठ रंगभूषाकार विक्रम गायकवाड आपल्याकडे आले. असं म्हणतात की जे इंद्रधनुष्य परमेश्वराला आकाशात रेखाटता येतं ते कुठल्याही कलाकाराला कागदावरती उतरवता येत नाही. पण एक गोष्ट खरी आहे की त्या इंद्रधनुष्यातला प्रत्येक रंग विक्रम गायकवाडांच्या बोटामध्ये आहे, आणि त्यांच्या आजवरच्या प्रवासामुळे, कष्टामुळे त्यांचं काम आकाशातल्या इंद्रधनुष्या इतकंच देखणं आहे जे आपल्याला पडद्यावरती दिसतं. त्यांच्या पुढच्या प्रवासासाठी कलरफुल शुभेच्छा देऊया. त्यांनी जे काही आज सांगितलं ते सगळं पूर्ण हो अशी प्रार्थना करूया, आणि आजच्या भागात इथेच थांबूया. या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे पार्ले बेक्समिथ मारे सहप्रस्तुत कानाला खडा, को पावर्ड बाय वॅसलीन, स्पेशल पार्टनर्स गोदरेज नंबर 1 आणि क्लिनिक प्लस शॅम्पू.